नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आम्ही दररोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत गर्भधारणा आणि आयुर्वेद ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वैद्य विनेश नगरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य विनेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. वैद्य विनेश यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वैद्य विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच MS ही स्त्रीरोग पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली आणि गेल्या 16 वर्षांपेक्षा अधिक काळ ते पुणे आणि मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना सेवा देत आहेत. स्त्री पुरुषांमधील वंध्यत्व ह्या आजाराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा ते सतत वेध घेऊन त्याचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश हे प्रसिद्ध आहेत. वंध्यत्वाच्या अनेक क्लिष्ट केसेस त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सोडवल्यात आणि भारतासह परदेशातील अनेक रुग्णांना ह्या उपचाराबाबत त्यांनी मार्गदर्शन केलंय. चला तर या विषयाबद्दल अधिक चर्चा करूयात वैद्य विनेश यांच्याशी. मात्र तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-1010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि वंध्यत्व आज मोठी एक समस्या झालेली आहे. लग्नानंतर साधारणतः जोडपी स्वतःला वेळ देण्यासाठी किंवा करिअर करण्यामध्ये मग्न असतात आणि कुठेतरी मग मूल होऊ द्यायला ते उशीर होतो आणि या सगळ्याचं नंतर मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीला त्यांना सामोरं जावं लागतं. सामाजिक भान ते विसरून गेलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र आयुर्वेदामध्ये तुमच्याकडे अशी एक चिकित्सा पद्धती आहे की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण गर्भधारणा ठेवू शकतो. ह्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण तत्पूर्वी नेमकी गर्भधारणा ठेवण्यासाठी किंवा गर्भधारणेसाठी आयुर्वेदात काय उपचार आहेत आणि काय नेमके केलं पाहिजे? गर्भधारणा याचा विचार करताना सगळ्यात पहिलं नक्की कुठले फॅक्टर्स यासाठी महत्वाचे असतात हे विचारात घ्यायला लागतं. क्षेत्र म्हणजे गर्भाशय उत्तम स्थितीत असणं, गर्भाशयाचं अस्तर चांगलं तयार होणं, गर्भाशयाचा विचार करताना योनी मार्गही नीट असणं, त्यात कुठलेही इन्फेक्शन नसणं, अंबू म्हणजे जलीय धातू, रस आणि रक्त, पाण्याचं प्रमाण शरीरात उत्तम असणं, रक्ताचं प्रमाण उत्तम असणं आणि बीज म्हणजे ओव्ह्युलेशन वेळेवर होणं, त्या ओव्हमध्ये ताकद असणं, बीज गर्भधारणेसाठी सक्षम असणं, ह्या गोष्टी आवश्यक असतातच. आता हे 4 फॅक्टर बघताना पुरुषांमध्ये बीज हा फॅक्टर महत्वाचा. ऋतू, क्षेत्र आणि अंबू हे स्त्रीचा महत्वाचे फॅक्टर आहे. जसं शेतकरी म्हणतो आपण, पाऊस पडला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, तसंच हे 4 फॅक्टर काम करतात. बरोबर. आता नियमितपणे आपण पाहतो की आयुर्वेद मध्ये बोलताना हे 4 फॅक्टरवर बोललं जातं. पण आज मी मुद्दाम त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा पण याच्याशी संलग्न असणारा असा एक मुद्दा आज मी चर्चा घेणार आहे. तो मुद्दा आहे धातू विचार. धारणा धातवाहा म्हणजे शरीराला धारण करतात ते धातू. सप्तधातू आहेत. पाणी म्हणजे रस, रक्त, मांस, मेद म्हणजे चरबी, अस्थि म्हणजे हाड, मज्जा म्हणजे मगज ज्याने ब्रेन किंवा बोन मॅरो बनतो आणि सगळ्यात शेवटी शुक्र. हे 7ही धातू जेव्हा उत्तम स्थितीमध्ये असतात तेव्हा त्याचा उपयोग शरीराला होत असतो शरीराच्या धारणेसाठी. गर्भधारणा असा विचार आपण करतो तेव्हा धारणा धातवाहा ह्याचा विचार जास्त करायला लागतो. याचं कारण जेव्हा रुग्ण आपल्या समोर येतो तेव्हा हे सप्तधातू सम अवस्थेत आहेत का, ह्यांची क्षमता उत्तम आहे का, ह्याचा विचार नक्कीच करावा लागतो. हा विचार करताना त्याच्या कार्याचा विचार केला जातो. सगळ्या कार्यांचा, या धातूंच्या कार्याचा, की कसं काम करतात, की ज्यामुळे काय होणार आहे पुढे. कारण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे एका शरीरातून दुसरं शरीर निर्माण करणारी सिस्टीम ला आपण मदत करतो तेव्हा गर्भधारणा होते. मग त्या सिस्टीमला नक्की कोण कोण मदत करतं, तर हे सगळे 7 धातू आहेत. 7 धातूंचं काम आहे पिरीणनम, जीवनम, लेपो, स्नेहो धारण पूर्णे, गर्भोत्पादश्च धातूनाम. गर्भोत्पादश्च गर्भाचे उत्पादन करणे, श्रेष्ठ कर्म क्रमात स्मृतम म्हणजे क्रमाक्रमाने धातूंचं काम जे उत्तम होत जातं त्यातलं सर्वश्रेष्ठ कर्म हे गर्भाचे उत्पादन करणे आहे. म्हणजे गर्भधारणा व्हायची असेल तर ऋतू, क्षेत्रांबू, बीजानाम हे फॅक्टर महत्वाचे आहेतच. पण त्याचबरोबर सप्तधातूंची सारता, क्षमता उत्तम असणे ही असली तर पिरीणन म्हणजे शरीराचा संपूर्ण जे रस आहे ते छान राहणार. जीवन, रक्त हे जीवन असं म्हणतात. लेप जे मांस धातू त्याचं लेपन चांगलं असेल तर शरीराची ताकद टिकून राहते. स्नेहो शरीरातला मऊपणा जो टिकून धरायचा आहे तो चरबीला आहे, तो मऊपणा जास्ती झाला तर शरीर जाड दिसतं आणि स्किन चरबट होते, आपल्याला पाहायला मिळतं. धारण म्हणजे शरीराचं खांब जो ज्यावर उभा आहे ती हाडं, म्हणजे धारणाची क्षमता हाडामध्ये आली. आणि पुरणे म्हणजे मज्जाधातू त्याला पुरण करतो. हे सगळ्याला आतून
बोन मॅरो जो असतो तो त्यानं पूर्ण करतो आणि मग सगळ्यात शेवटी शुक्राचं काम आहे गर्भोत्पादस्य धातूनाम श्रेष्ठ कर्म कर्मास्पद. म्हणजे ते क्रमाक्रमाने जसं तुम्ही सांगितलं अगदी बरोबर. क्रमाक्रमाने ह्या सर्व धातूंना आपण जर बल देत गेलो तर हे बल शेवटी गर्भाचं उत्पादन करण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणून मग ह्या फॅक्टरचा उपयोग ऋतुक्षेत्रांबू बीजानाम ह्यामध्ये कसा केला जाईल ह्याचा विचार केला जातो. पण मग हे सर्व जे धातू तुम्ही आता सांगितले ते पोषक असले पाहिजे, ते सुदृढ असणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हे सुदृढ धातू राहण्यासाठीची चिकित्सा यासाठी उपयोगी पडते. म्हणजे आपण थेट ऋतू म्हणजे पाळी नियमित होण्याची औषधं घेतली तर पाळी तात्पुरती नियमित होते. हो अगदी. लॉंग टर्म मध्ये बघितलं औषध बंद केलं की ती परत बिघडलेली असते. बरोबर. क्षेत्र गर्भाशयाला ताकद देणारी अशी काही ठराविक औषधं असतात. शतावरी पण आहे. लॉंग टर्म घेतलं तर फायदा होतो पण तो फायदा फक्त गर्भाशयापुरता असतो. मग इतर ठिकाणी होणार नाही. मग या सगळ्यांचा विचार करताना आपण जेव्हा विचार करतो धातू चिकित्सा विचार करतो तेव्हा सप्तधातू विचार करताना क्रमानेच जायला लागतं. म्हणजे पहिल्या पायरीपासून वरपर्यंत जायचं असेल तर उडी मारून शक्यतो नाही जायचं. एक एक पायरी पुढे जायला लागते. म्हणजे प्रत्येक गोष्ट सक्षम. रस रक्त मांस जर उत्तम झालं तर ऑटोमॅटिकली स्किनचा कलर कॉम्प्लेक्शन टेक्स्चर उत्पन्न होतं. मग हे उत्तम झालं की दिसायला लागतं की हा या शरीरात जान आहे. मग हे दिसलं की पुढच्या गोष्टींचा विचार करता येतो आणि तसं टप्प्याटप्प्याने पुढे गेलो तर मग गर्भोत्पादस्य धातूना म्हणजे शुक्राचं जर उत्तम स्वरूप निर्माण झालं तर शुक्र हा धातू आहे. या धातूतून उत्पत्ती होताना स्त्री बीज वेगळं पुरुष बीज वेगळं. स्त्रीमध्ये आर्तव तयार होणार, आर्तव आग्नेयम. पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होणार ते सौम्य, शुक्रम सौम्यम. मग याचा विचार वेगळा करायला लागतो. धातू चिकित्सा करताना प्रत्येक धातूला पुढे पुढे नेताना त्यांच्यातला अग्नी रस धातुअग्नी, रक्त धातुअग्नी, मांस धातुअग्नी हे अग्नी जर इम्प्रोवाइज करत गेलो आणि त्याचं मूळ काम जर चांगलं होत गेलं तर ते पुढे पुढे जात जात शुक्रामध्ये सौम्यता निर्माण करतं, आर्तवात आग्नेयता निर्माण करतं. दोघांचं ही बीज तितकं सक्षम निर्माण होतं आणि मग हे बीज गर्भोत्पादस्य धातूनाम हे श्रेष्ठ कर्म करण्यास सक्षम होतं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात स्त्री किंवा पुरुष ह्या दोघांनाही सप्तधातू अतिशय पोषक ठेवणं फार महत्वाचं आहे आणि हे आयुर्वेदाच्या माध्यमातून सहज शक्य आहे. आणि ही धातू चिकित्सा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांना देखील या संदर्भात काय सांगाल? धातू चिकित्सा करताना जनरली आपण जे विचार करतो समजा रसधातूचा विचार करायचा आहे. बरोबर. तर एक तर ती मुलगी पाणी वेळेवर पिते का, तिला सतत भीती राहते का, कारण चिंता नामच्या अतिचिंतनात सतत चिंता केली, सतत प्रेशर राहिलं कामाचं, अभ्यासाचं, घरच्यांचं, इतर सामाजिक, तर ह्या प्रेशरमुळे जसं आपण म्हणतो ना भीती पडल्यावर तोंड कोरडं पडतं तसं सततची भीती राहिली तर शरीर आतून कोरडं पडतं. म्हणजे आतून कोरडं पडू नये म्हणून करायला लागतं. ती रिलॅक्स राहिली पाहिजे. मग त्यासाठी आम्ही तिला नियमित व्यायाम करायला सांगतो. म्हणजे अगदी मुलींना म्हणलं तर आम्ही बॅडमिंटन खेळायला सांगतो, एरोबिक्स, झुंबा, सूर्यनमस्कार, योगासन, धावणं, पळणं काहीही करू देत. कधी कधी टीम इव्हेंट केलेले खेळ पण चांगले असतात ज्यातनं भीती कमी होते. चिंता नामच्या अतिचिंतनात यामुळे रसधातूचा क्षय होतो. पहिल्यांदा ते क्षय थांबतं म्हणजे कमी होणं थांबतं. पाणी कमी झालं नाही तर शरीर टिकून राहतं. मग पाणी पिण्याची सवय त्यांना पाडायला लागते. म्हणजे मुली जेव्हा बघतो आपण की पाणी पितच नाही, अनेक पालकांची तक्रार असते. मग ते पाणी वेळेवर पिणं हे खूप महत्वाचं आहे. काही लोक उलट करतात, सकाळ सकाळी अगदी 2 तांब्या पाणी पितात. हे आवश्यक नसतं. सकाळी किती पाणी पिलं पाहिजे हे आपल्या शरीराच्या गरजेनुसार असतं. बरोबर. तहान लागली पाणी पिलं पाहिजे. आयुर्वेद म्हणतो वेगान धारयेत, वेगांचे धारण करू नये. यामध्ये तहान, भूक, निद्रा होल्ड करू नये. बरोबर. तहान लागली पाणी प्यावं, भूक लागली जेवावं, निद्रा आली झोपून जावं. 10 वाजता झोप आली आपण झोपत नाही, जागे राहतो, शरीरातलं पाणी कमी होतं, कोरडेपणा वाढतो. सो रसधातूची ट्रीटमेंट करताना आपल्याला ह्या सगळ्या सवयींचा खाण्याचा पिण्याचा विचार करायला लागतो ज्यातनं शरीरातलं पाणी टिकून राहील का. ह्या सवयींचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. किंवा आपण जे काही एखादी चिकित्सा करताना ह्या सगळ्या औषधोपचार असतील किंवा एखादी पथ्यपाणी असतील हे पाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि खास करून आपण ह्या जोडप्यांसाठी आपण आज चर्चा करतोय. आपण अर्थात आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलाय तो सुरेश यांचा औरंगाबाद वरनं. विचारा काय प्रश्न. नमस्कार सुरेश, बोला. हा सर, माझा असा प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की ओव्हरीज मध्ये ट्युबरक्लोसिस झालेला आहे, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी नाही होत. ओव्हरी मध्ये ट्युबरक्लोसिस झाला होता, त्याच्यानंतर ट्रीटमेंट पण घेतली गायनेकोलॉजीकडे, पण आता प्रेग्नन्सी राहतच नाही. प्रेग्नन्सी राहत नाहीये. आणि विशेष म्हणजे जे सिमेंट टेस्ट आहे ते नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. बरं बरं. आणि वय किती आहे तुमच्या दोघांचं? काय
वय वय किती आहे? वय आता सध्या माझं 40 आहे आणि बायकोचं वय 35 आहे. बरं, नक्कीच. अर्थात सुरेश, तुमचा प्रश्न कळलेला, आपण डॉक्टरांशी या संदर्भात चर्चा करूया. काय सांगाल सर? त्यांनी सांगितलं की ओव्हरीमध्ये टीबी होता. ऍक्च्युली असं नसतं, एंडोमेट्रियल टीबी असतो. म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरामध्ये इन्फेक्शन होतं आणि तिथं टीबी होतो आणि ह्याच्या प्रसारामुळे काही गोष्टी अडचणीच्या होतात. बरं. म्हणजे तोच टीबीचं इन्फेक्शन थोडं पसरतं आणि ते ट्यूब म्हणजे बीजवाही नलिकेला कॅच करतं, तसंच ते ओव्हरीमध्ये जातं. टीबी म्हणजे क्षय. एकदा क्षय झाला की त्याच्यानंतर तिथे काही गोष्टी नादुरुस्त होतात. जसं आपण म्हणतो पूर आलाय, पूर आता नाहीये पण घरं उद्ध्वस्त झाली आहेत, आता ती परत बांधणं, पुनर्वसन करणं हे महत्वाचं. तसंच टीबी होऊन गेलाय, त्याची ट्रीटमेंट पूर्ण झालीये, आता इन्फेक्शन नाही, पण टीबी होऊन गेल्यानंतर जे काही नुकसान झालंय गर्भाशयाच्या अस्तराचं, बीजवाही नलिकेचं आणि ओव्हरीचं, हे नुकसान भरून काढणं हे मुख्य टार्गेट असतं. बरोबर. मग हे करताना 3 गोष्टींवर भर द्यायला लागतो. एक, झालेल्या इन्फेक्शनमुळे आता तिथे काय काय आहे ते, त्यातनं नॉर्मल स्टेज आली की नंतर मग रसायन चिकित्सा. बरं. धातू चिकित्सा यासाठी उपयोगी पडते. रस, रक्त, मांस यातलं मांस धातू हा गर्भाशयासाठी उपयुक्त असतो. गर्भाशय मांसल अवयव आहे. मांसात त्वचा, शच्च, 6वी त्वचा ही एंडोमेट्रियम असू शकते. सो ह्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली की याला फरक पडू शकतो. यासाठी पिचू, उत्तर बस्ती, बस्ती ह्याचाही चांगला फायदा होतो. ह्यांनी कुठल्या तरी चांगल्या वैद्याला दाखवावं, प्रकृती परीक्षण करून घ्यावं आणि प्रकृती परीक्षण केल्यानंतर त्याची उत्तम चिकित्सा नक्कीच होऊ शकेल. बरोबर आहे. आणि अर्थातच ते औरंगाबादला राहतात, मात्र ते पुण्यातही येऊन ट्रीटमेंट, घरच्या घरी शतावरी कल्प देखील ते घेऊ शकतात. सुरुवात करायला हरकत नाही शतावरी कल्पाची. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय गर्भधारणा आणि आयुर्वेद ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच आपण मगाशी रसायन चिकित्सेबद्दल बोललो आणि ही धातू चिकित्सेमधली एक महत्वाची चिकित्सा पद्धती आहे. ह्याच्या पुढे जाऊन कुठली चिकित्सा पद्धती तुम्ही अवलंबतात? पुरुष आणि स्त्री ह्या दोघांसाठी आपण जेव्हा चिकित्सेचा विचार करतो त्या कॉमनली धातू चिकित्सा आणि त्याच्यानंतर रसायन चिकित्सा. आता धातू चिकित्सा करताना नक्की काय करायचं, तर स्त्रोतोरोध दूर करायचा. म्हणजे थोडक्यात तर माणूस खातोय, पितोय, रोज झोपतोय, उठतोय, सगळं चाललंय, पण मग हे सगळं असताना प्रेग्नन्सी का राहत नाही? पूर्वीच्या काळात तर त्या लोकांना 10-10, 15-15 मुलं व्हायची, आता होत नाही. तर ह्याचं कारण मुख्यतः असं असतं की ते जगताना काही जे नियम तोडतायत, खाताना नियम तोडतायत, ह्यातनं एजिंग फास्ट होतं. बरं. जे 35 वयाची बाई माझ्याकडे आली तर ते दिसताना 45 दिसत असते. 40 वयाचा माणूस आला तर 50चा वाटत असतो. हे एजिंग का होतं? ह्याचं कारण वय डिजनरेट होत जातं, खूप लवकर म्हातारे होत जातो आपण. मग अशा वेळी रसायन चिकित्सा खूप उपयोगी पडते. रसायन चिकित्सेबद्दल असं सांगितलेलं आहे की दीर्घम आयुः, जे दीर्घायुष्य मिळावं म्हणून, स्मृतीम तुमची स्मृती टिकावी, मेधा बुद्धी चांगली काम करावी, आरोग्यम, तरुणम वयः, आपण तरुण राहण्यासाठी, तरुण राहण्यासाठी नाही तरुण होण्यासाठी अशी ही चिकित्सा आहे. थोडक्यात आता जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तो म्हणतो की डॉक्टर आता माझं वय 40 झालंय, बायकोचं वय आता 35-38 झालंय, आमचं वय संपलं तर नाही ना, आम्हाला प्रेग्नेन्सी तर राहील का नक्की? तर असं लक्षात घेताना आपण हे नेहमी सांगितलं पाहिजे की वय वाढलंय मान्य, आता आपण कुठली चिकित्सा करतोय? आयुर्वेदामधली रसायन चिकित्सा. ज्या सांगितलं की दीर्घायुष्य मिळणार आहे, तरुण वय मिळणार आहे, स्मृती, मेधा सगळं छान होणार आहे, वाक्सिद्धी पण मिळणार आहे. तर हे सगळं निर्माण झाल्यानंतर तुम्ही तरुण माणसासारखे दिसू शकाल. बरं. म्हणजे याचा अर्थ सर्व धातूंचं बल अशा क्षमतेला येईल की हे बल गर्भोत्पादश धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम हे करू शकेल. बरं. यासाठी रसायन चिकित्सा करायची, पण थेट रसायन चिकित्सा करता येत नाही. आपण च्यवनप्राश पाहतो, शतावरी पाहतो, आवळा पाहतो, हे सगळे रसायन चिकित्सेचे भाग आहेत. थेट देता येत नाही, कारण दिलं ते वाया जाणार आहे. खरंय. त्या शरीराला ते घेता येणार नाहीये, कारण स्रोतसांमध्ये अवरोध आहे. शरीरात संपूर्णपणे जडत्व आलेलं असतं, वृक्षत्व आलेलं असतं, काहीही दिलं तर ते नीट पचत नाही अशी तक्रार असते. मग ही तक्रार दूर करण्यासाठी, अग्निप्रदीप्त करण्यासाठी काम करायला लागतं. सगळ्यात पहिलं असतं पोषक अन्न. तुम्ही जे खाताय ते व्यवस्थित चांगलं खाणं, उगाच प्रोसेस्ड चीज, बटर, ताजं लोणी खा ना, त्यापेक्षा प्रोसेस खाऊ नका. पिझ्झा आहे, बर्गर आहे, या गोष्टी टाळून सकस अन्न खाल्लं तर ते पचणं शक्य होतं. मग हे अन्न पोषक असणं, अग्निप्रदीप्त करणं,
जे काही दोष आहेत ते बाहेर काढण्यासाठी पंचकर्म करणं, असं केल्यानंतर रसायन चिकित्सा जर इम्प्लिमेंट केली तर त्याच रुग्णात भराभर फरक पडायला लागतो. अगदी उदाहरण सांगतो, 49 वयाची एक अमेरिकन लेडी, अमेरिकन होती, फिटनेस चांगला, डान्स वगैरे सगळं छान करणार, फिटनेस खरंच छान, पाळी पूर्णपणे थांबलेली, स्टिम्युलेशन दिलं तरच पाळी येणार, एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं अस्तर आता डेव्हलप होत नाहीये, बीज नीट डेव्हलप होत नाहीये. तिचं म्हणणं होतं की मला सगळं हवंय. आयुर्वेदात सांगितलेलं आहे, वृद्धा तत्परतो ज्ञेया श्रोतोत्सव वर्जिता, जिची पाळी गेली त्याला वृद्धा म्हणावं. पण मग ही रसायन चिकित्सा सांगताना त्यात लिहिलेलं आहे जरानाशनम, वृद्धत्व नष्ट करते अशी ही रसायन चिकित्सा. मग तिला सांगितलं मी रसायन चिकित्सा करू, रिझल्ट वी कॅनॉट अश्युअर. बरं. चिकित्सा सुरू केली, स्तोत्ररोध दूर केला, पंचकर्म, बस्ती, विरेचन, शिरोधारा सगळं केलं, उत्तर बस्ती देखील करून घेतलं. 3 महिन्यात साधारणपणे अशापर्यंत आले की तिचं एंडोमेट्रियम डेव्हलप व्हायला लागलं. बरं. पाळी आली, ओव्हम डेव्हलप होताना दिसलं. मग ती म्हणाली आता मला नॉर्मल प्रेग्नन्सी राहील का? आयुर्वेदात म्हणलं असं काही उदाहरण मी पाहिलेलं नाही. पण मग ती तिच्या जुन्या IVF करणाऱ्या डॉक्टरांकडे गेल्या, त्यांनी सांगितलं की अरे ही स्टेज खूप छान आहे, ही पूर्वी नव्हती आणि ही कशी काय आली? तर हे जो बेसिक गोष्टी होत्या ह्या अचीव्ह करण्यासाठी आयुर्वेदचा उपयोग झाला. पण आपण विचार करताना गर्भोत्पादक जरी केला असेल तरी त्याचं बेसिक धातू चिकित्सा होती. बरोबर. धातू चिकित्सा, रसायन चिकित्सा केल्यानंतर म्हणजे या दोन्ही चिकित्सेचा खूप फायदा झालेला आहे त्या स्त्रीला. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय, फोन घेऊया. रोहन देशमुख बोलतायत मुंबईवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार रोहन, बोला. नमस्कार विनेश सर. नमस्कार सर, माझी वाईफ प्रेग्नंट आहे, 7वा महिना चालू आहे सर. सर मला बस्ती या प्रकाराबद्दल प्रश्न विचारायचा होता सर. 7वा 8व्या महिन्यात घेतली तर चालेल का सर? याचे फायदा काय होतो, नेमकं कशासाठी असतं हे बस्ती? बरं. त्यांची पत्नी 7 महिने प्रेग्नंट आहे. साधारणपणे 8व्या महिन्यात पिचू द्यायला सुरुवात करतात. म्हणजे तेलाने भिजवलेला बोळा योनी भागात ठेवतात. त्याचा फायदा असा असतो की तिथल्या सर्व भागाला मऊपणा येतो, तिथले सर्व स्नायू लवचिक होतात. साधा विचार आहे, योनी भाग छोटा असतो, पण प्रेग्नन्सी आल्यानंतर त्यात पाणी साठल्यामुळे तो मोठा मोठा होत जातो, लवचिक होत जातो आणि तिथून बाळ येणं सोपं होतं. अगदी. वय वाढत गेले ना सध्या, आपण प्रेग्नन्सी 8व्या वयात कन्सिडर करत नाहीये, पुढच्या वयात वाढले. मग कमरेच्या भागामधले जे हाडं असतात ती लवचिक असतात, ती अशी फिक्स नसतात. साधारणपणे दाते कसे असतात असे असतात. सर ती मूव्ह होऊ शकतात, पण शरीरात जर वृक्षता आली असेल त्याच्या आसपासच्या स्नायूंना तर ती वृक्षतेमुळे ते हलू शकत नाही आणि म्हणून प्राकृत प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी होऊ शकत नाही, बाळंतपण होऊ शकत नाही. ते होण्यासाठी बस्तीचा वापर होतो. म्हणजे सुरुवातीला पिचू करायचा आणि साधारणपणे 8वा महिना संपला की तेव्हा दर आठवड्याला बस्ती करून घ्यायचा. मात्रा बस्ती जर दिला तर त्यामुळे त्या संपूर्ण भागाचं स्नेहन होतं, मऊपणा येतो आणि हा मऊपणा नंतर प्रेग्नन्सी जेव्हा डिलिव्हरी पर्यंत जाणारे बाळंतपण त्यावेळेस त्यांना होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी, दुसरी गोष्ट ते सहजपणे बाहेर बाळ येण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सो दोन्ही गोष्टी आवर्जून करून घ्या, तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा आणि पिचू आणि बस्ती नक्की करून घ्या. बरोबर. आणि अर्थातच ते मुंबईला राहतात, तर आपल्या मुंबईला दादर पश्चिम इथे क्लिनिक आहे, तर नक्कीच तुम्ही डॉक्टर वैद्य विनेश नगरे यांच्याकडे येऊन देखील ही बस्ती चिकित्सा करू शकता. आपण एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गर्भधारणा आणि आयुर्वेद ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. वैद्य विनेश नगरे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात. मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. सर, अर्थातच पंचकर्माबद्दल आयुर्वेदात खूप महत्व आहे आणि ह्या पंचकर्माच्या माध्यमातून आपल्याला गर्भधारणा राहण्यासाठी मदत होऊ शकते का? काय सांगाल याबद्दल? नक्कीच. आपण जेव्हा मगाशी विचार केला धातू चिकित्सा आणि रसायन चिकित्सा, ह्या दोन्ही चिकित्सा करताना आधी पंचकर्म केलेलं असावं असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे असं म्हणतात की पुरातन काळात 12 महत्वाचे ऋषी होते, भृगु ऋषी वगैरे, ते जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते त्या काळात सुद्धा विद्यार्थी आळशीपणा खूप करायचे, जाड झालते. त्यावेळेस त्यांनी विचार केला की अरे मग सगळं घालवायचं पटकन तर कसं, तर रसायन चिकित्सा केली पाहिजे, मग त्यासाठी पंचकर्म केलं पाहिजे. मग त्या ऋषींनी ह्या सर्वांची रचना एका शिस्तबद्ध पद्धतीने करून ठेवली. मग आपण रसायन चिकित्सा विचार करताना पहिल्यांदा शरीर शुद्ध केलं पाहिजे, मग त्यासाठी पंचकर्म. मग पंचकर्माचा विचार करताना स्त्रियांमध्ये वेगळा, पुरुषांमध्ये थोडासा वेगळा, कारण स्त्रियांमध्ये 3 फॅक्टर वेगळे आहेत, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. बीज हा फॅक्टर फक्त पुरुषांमध्ये कॉमन आहे. स्त्रियांमध्ये विचार करताना आपण सर्वप्रथम बाह्य भाग, अंतर्भाग, त्यातला अंतर्भाग 3 आवर्त आहेत. बाह्य भाग विचार करताना बाहेर कुठलं इन्फेक्शन नाही ना, फंगल इन्फेक्शन इतर काय याचा विचार करतो, कारण तिथून स्पर्म एंट्री करणार आहे. मग त्यासाठी योनी परिषेक, योनी धावन हे करता येतं.
योनी मार्गाला आपण मागाशी सांगितलं तसं प्रेग्नंट वुमनला सुद्धा पिचूचा उपयोग होतो. प्रेग्नंट राहायचंय म्हणजे गर्भधारणा हवी आहे तरी पिचूचा उपयोग होणार. बरं. योनी भागात वृक्षता असेल तर स्पर्म मोटिलिटी असून सुद्धा आणि क्षमता असून सुद्धा ते ऍब्सॉर्ब होत नाहीत, ते वरपर्यंत जात नाहीत. मग योनीमध्ये एक्सेप्टन्स येण्यासाठी पिचू, परिषेक आणि योनी धावन हे पंचकर्मातलं उपकर्म. मुख्य पंचकर्मामधलं अंतरयोनीसाठी गर्भासाठी उत्तरबस्ती. उत्तरबस्ती हा फार वेगळा पंचकर्माचा भाग आहे. थेट गर्भाशयात औषध सोडतात आणि ह्याचं संपूर्ण निर्जंतुक करण्याची काळजी घेऊन करतात. उत्तरबस्तीमुळे गर्भाशयाचं अस्तर बलवान बनतं, त्याचा एक्सेप्टन्स चांगला येतो. त्याच वेळेस ते म्युकोझल ऍब्सॉर्प्शननी म्हणजे तिथल्या पेशी ऍब्सॉर्ब करत करत ते औषध थेट ओव्हरीपर्यंत नेतात, बीजकोशापर्यंत. त्यामुळे ओव्ह्युलेशन चांगलं व्हायला लागतं, व्यवाई विकासी त्याला विकास होण्यासाठी वाव मिळतो. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सारख्या पेशंटमध्ये उत्तरबस्तीचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. एंडोमेट्रियम थिन राहतं, पातळ राहतं, ते डीप डेव्हलप होत नाही. त्यामध्ये उत्तरबस्तीचा खूप चांगला उपयोग होतो. फक्त तो तज्ञ वैज्ञानिक करावा. कुणाकडेही गेलो उत्तरबस्ती केला असं जनरली करू नये, कारण उत्तरबस्तीमध्ये पेशंटला प्रॉब्लेम आलेत असंही घडलेलं आहे. त्यामुळे तज्ञ वैद्य करा. त्याच्या पुढे आहे प्रजास्थापन बस्ती किंवा योग बस्ती. रसायन चिकित्सेचा विचार करताना प्रजास्थापन बस्ती फार महत्वाचा. सुश्रुताचार्यांच्या ग्रंथात याचं वर्णन सापडतं. 21 दिवस सलग प्रजास्थापन बस्ती केल्या जातात. हा करताना सतत ते धातूंपर्यंत कसं कसं पोहोचतं त्याचं छान वर्णन सुश्रुतांनी केलंय. रसापासून शुक्रापर्यंत त्याचा खूप छान ट्रॅव्हलिंग होतं आणि हे झाल्यानंतर शुक्राचं गर्भोत्पादश धातूनाम श्रेष्ठ कर्म नक्की होतं, म्हणून मग ह्याचा उपयोग होतो आणि मग औषधींचा उपयोग पुढे पुढे करता येतो. त्याच पुढे आपण विचार करतो तेव्हा विरेचन, शिरोधारा आणि रक्तमोक्षण तात्कालिक गोष्टी असतील, स्ट्रेस फॅक्टर आहे, बरोबर आहे, तर शिरोधारा अतिशय उपयोगी आहे. खरंय. रस आणि रक्तामध्ये दोष असतील आणि ताबडतोब काढायचे असतील तर रक्तमोक्षण उपयोगी पडतं. त्याच पुढे विरेचन पण उपयोगी पडतं. म्हणजे पित्तासाठी विरेचन करावा असं स्पष्ट उल्लेख आहे. वमनाचा देखील फायदा होतो, पण स्त्रियांमध्ये विरेचन, रक्तमोक्षण आणि बस्ती यांचा जास्त फायदा होतो. पुरुषांसाठी विचार करताना आपण आर्तस्य रोगनूत म्हणजे आत्ता झालेला व्याधी कमी करावा असा विचार करतो. जेव्हा पुरुष आपल्याकडे येतात तेव्हा बऱ्याच वेळा असं आढळतं की तंबाखूचं व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे, तर ह्या व्यसनांमुळे शरीरातली उष्णता अतिरिक्त वाढते. बरोबर. अतिरिक्त उष्णता कमी करायची असेल तर विरेचनासारखं उत्तम काही नाही. सो विरेचन करून घ्यावं. पुरुषांना कामाचा ताण खूप असतो असं मानलं जातं आणि ते विनाकारण कधी कधी घेत बसतात, उशिरापर्यंत जागतात. ह्यासाठी आपण शिरोधारा करू शकतो. शिरोधाराने स्ट्रेस लेवल खूप फास्ट कमी होते. विरेचनाने शुक्राचं विरेचन म्हणजे गती वाढते आणि काउंट आणि मोटिलिटी दोन्ही मध्ये चांगला फरक पडतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात ह्या पंचकर्म केल्यानंतर आपण धातू चिकित्सा आणि रसायन चिकित्सेकडे वळू शकतो आणि ह्याचा फायदा अर्थातच जोडप्यांना खूप चांगला झालेला आहे. असे अनेक उदाहरणं तुमच्याकडे आहेत. अर्थातच ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही तक्रारी असतील तर नक्कीच वैद्य विनेश नगरे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. वैद्य विनेश हे पुणे आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपली सेवा देत आहेत. अर्थात नंबर्सही डिस्प्ले झालेलेच आहेत. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.